ऍक्च्युली आम्ही सकाळ तनिष्का व्यासपीठाच्या वतीने बरेचसे पोलीस कुठे आहे, अंमली पदार्थ कुठे आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आमच्या ज्या आहेत की महिला या कुठेतरी सुरक्षित नाहीये. काय होतंय, रात्री अपरात्री महिला बाहेर गावून प्रवास करून येतात, कुठेतरी शाळेतनं मुली जातात, कॉलेजमधल्या मुली जातात, या सगळ्यांच्या अवतीभवती कोणी रिक्षा करतात, ओला करतात, बऱ्याचशा गोष्टी तिथं होतात. पण रिक्षा एक हक्काचं स्थान आहे. लहानपणापासून सगळ्यांनी बघितलंय, कशात जायचं तर रिक्षात जायचं. मुलींना ओला उबेर पेक्षा कुठेतरी रिक्षा सेफ वाटते. पण आजकालच्या परिस्थितीमध्ये काही सगळेच असं नाही, काही रिक्षावाले हे ना विनयभंग किंवा अशा बाकीच्या गोष्टी करतात. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की कुठेतरी महिलाही सुरक्षित नाहीये. महिलांना सुरक्षित राहण्यासाठी आजचा जो आम्ही कार्यक्रम केलाय, ह्या रिक्षा चालकांकडनं, सगळ्या भावांकडनं आम्ही शपथ घेतलीये की आम्हाला ह्या पूर्ण, हे बघा आजची परिस्थिती अशी आहे की एक पुरुष आणि एक महिला सोबत सगळीकडे काम करतात, घराचे दोन पैलू आहेत ते काम करतात, ते बाहेर पडतात वेगवेगळ्या माध्यमातून. कधी काही ठिकाणी ऑफिसमधनं उशीर होतो, 2-2, 3-3 वाजतात रात्री, कधी कॉर्पोरेटमध्ये उशीर होतो. या ठिकाणी घरचे सांगतात की रिक्षा करून ये, काय त्यावेळेस काही गोष्टी अशा घडतात. त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्यांकडनं एक शपथ घेतली की तुम्ही कुठल्याही प्रकारची महिला असो, त्यांचं एक भाऊ या नात्याने तुम्ही रक्षण करा. त्या भाऊंनी या रक्षणासाठी तुम्ही सतत आमच्या सोबत राहा.